गेल्या 2 दिवसापासून कोल्हापूर शहराबरोबरच जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात देखील दमदार पाऊस आहे तो कोसळतोय आणि त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होते। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 34 फुटांवर जाऊन पोहोचलेली आहे आणि त्यामुळे पंचगंगा नदी सध्या पात्राबाहेरून वाहत असल्याचं चित्र पाहायला मिळते। आपण ही दृश्य बघू शकतोय पंचगंगा नदी घाटावरची। आपण बघितलं तर पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे नदीतील जी काही मंदिर आहेत ती आता पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहेत। त्याचबरोबर नदीचा घाट जो आहे तो देखील पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळते। जिल्ह्यातील जवळपास 50 ते 55 बंधारे देखील आता पाण्याखाली गेले, तर 7 जिल्हा मार्ग जे आहेत ते देखील बंद झाले आहेत। विशेषतः राधानगरी धरण क्षेत्रात जो काही पाऊस पडतोय त्यामुळे राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत देखील झपाट्याने वाढ होते। राधानगरी धरण सध्या 90% भरलेले आहे आणि जर असाच पावसाचा जोर राहिला तर येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरून स्वयंचलित दरवाजातून पाणी जे आहे ते पंचगंगा नदी किंवा भोगावती नदीमध्ये त्याचा विसर्ग होऊ शकतो। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळते। विशेषतः नदीच्या पाणी पातळीत जी काही झपाट्याने वाढ होते ते पाहता पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आहे तो दिलेला आहे। त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाकडून देखील या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण आहे ते ठेवलं जाते। वेळोवेळी सूचना देखील नदीकाठच्या गावातील लोकांना दिल्या जात आहेत। मात्र सध्याचं जर चित्र पाहिलं तर शहर आणि परिसरामध्ये पावसानं काहीशी उसंत घेतले, मात्र धरण क्षेत्रात अजूनही पाऊस जो आहे तो कोसळतोय आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा प्रशासन देखील पुन्हा एकदा अलर्ट मोडवर आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।